हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकरी आज आंदोलन करत आहेत आणि या शेतकऱ्यांनी अचानक हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही चक्क भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे आणि हे शेतकरी भाजपच्या घोषणा देत आहेत। काय कारण आहे? भारतीय जनता पार्टीचा शक्तीपीठ रद्द करण्यासाठी या घोषणा देत आहोत आम्ही काय बीजेपीचे कार्यकर्ते नाहीत। बीजेपीचे आता तुम्ही कलेक्टरांना पण म्हणाले की काय कारण आहे? कारण असं आहे की त्या बीजेपी मध्ये गेल्यावर भ्रष्टाचार मुक्त म्हणतात, मग त्याच्यामुळे आम्ही म्हणलं आमचा शक्तीपीठ जर मुक्त केला तर आम्ही बीजेपी मध्ये येऊ असं त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबाला सांगितलं। म्हणजे कोणतंही काम रद्द करायचं तर भाजपमध्ये जा असं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं म्हणजे काय साहेब, आम्ही जेव्हा तेव्हा पाहतो त्या बातमीमध्ये आणि रेडिओ यूट्यूबमध्ये येतात की हा आधी काय ह्या आमदारांनी एवढा घोटाळा केला आणि त्याचा घोटाळा बीजेपी सरकार माफ करत आहे आणि ते बीजेपीमध्ये जात आहेत। मग आमच्या लक्षात आलं की बा जर आम्ही 12 जिल्ह्याचे जर शेतकरी बीजेपीमध्ये जर गेलो तर आम्हाला निश्चित आहे की देवेंद्र फडणवीस साहेब ते शक्तीपीठ रद्द करतील अशी आमची एक कल्पना आहे आणि आम्ही ते धारणा आहे आणि ते धारणा आम्ही जर बीजेपीमध्ये गेले तर देवेंद्र फडणवीस साहेब ते निश्चित करतील। कारण की एवढे मोठे सिंचन घोटाळा असो, आदर्श असो, कोणते जर आपण बरेच काय घोटाळे बघतो। आता बीजेपीचं जर पाहिलं की आपण जे बॅटिंग म्हणतो जे बॅनर आज बॅनरचा अंदाजे त्यांचं बीजेपीचं 1,00,000 कोटीचं त्यांचा खर्च आहे। मग तुम्ही त्या त्या पोस्टवर आणि जाहिरातीवर एवढं जर खर्च करतात, मग आमची जी तुमची 361 जी जमीन आहे त्यांची तुमची जमीन 110 शिल्लक आहे, तुम्ही याला बुलेट ट्रेन करा आणि त्याच्यात आदेनीला बसून फास्ट गोव्याला न्या। आता मला सांगा, तुम्ही प्रशासनाच्या दारात आले आणि भाजपच्या घोषणा दिल्या, काय कारण? भाजपच्या घोषणा देण्याचं एकमेव कारण म्हणजे तिथं एक वॉशिंग मशीन आहे की जिथं दुसऱ्या पक्षातला जर माणूस तिथं गेला तर तो स्वच्छ होतो। त्याच्यामुळं आमची एक अर्थ हाक प्रशासनाला आहे की कारण वर शासन हे भाजपचं आहे आणि त्याच्यामुळं की आमचा जर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही सर्वच्या सर्व 12 जिल्ह्याचे शेतकरी तुम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, याच्यासाठी या घोषणा होत्या। देशात नव्हे देशात आणि महाराष्ट्रात पहिलंच हे आंदोलन असावं। निवेदन द्यायला आले शक्तीपीठ महामार्गाचं आणि घोषणा दिल्या भाजपच्या। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आज सगळं जग पाहत आहे की जेवढा सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी, जेवढा सगळ्यात मोठा लुच्चा, जेवढा सगळ्यात मोठा गुंड आणि जो काही अत्याचारी अन्याय करणारा आहे म्हणून जो आपण नेता म्हणतो पाहतो, तो दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करतो आणि तो दुधानं धुतल्यासारखा, तांदळानं धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो। अशी त्यांची मशीन जबरदस्त असल्यामुळं भ्रष्टाचारी नेत्यांचे गुन्हे रद्द होतात, गुन्हेगारांचे गुन्हे रद्द होतात। पण आमचा शक्तीपीठ रद्द होणं का असं फार मोठी मुश्किल गोष्ट नाही, एक छोट्या राज्यातली छोट्या एका जिल्ह्यातली गोष्ट आहे। म्हणून हे शक्तीपीठित बाधित शेतकरी म्हणत असेल तर आमचा शक्तीपीठ रद्द करीत असतील तर आम्ही सगळे शक्तीपीठ बाधित शेतकरी आणि आम्ही त्यासाठी झटणारे सगळे भाजपमध्ये जायला तयार आहोत। तरुण शेतकरी आहेत, भाजपच्या घोषणा दिल्या आंदोलन करताना। भारतीय जनता पार्टी नसून ती भारतीय डिटर्जंट पार्टी झालेली आहे। मग आम्ही म्हटलं चला आम्हाला घ्या, आमचा रस्ता बंद करा। बरं, तुम्ही जर भाजपच्या घोषणा दिल्या तर तुमचं शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार का? चान्सेस तर आहेत, ते झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आता तेवढी अपेक्षा आहे। भाजपमध्ये जर प्रवेश केला सगळ्यांनी तर 100% शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल। मग आमचं एक असं म्हणणं आहे की नागपूर ते गोवा यांचा अंतर आहे 802 किलोमीटर। तर त्याचं अंतर 802 किलोमीटरमध्ये त्याच्यात डोंगर, झाडं आणि दुसरी शेती म्हणजे बागायत शेती। जर लँड कायदा असं सांगते की बा 2014चा लँड कायदा असेल, जी बागायत शेती असेल तुम्ही ती जमीन संपादित करायची नाहीत, तर या जमिनीचा उद्देश असा आहे की बा आमचे पिढ्यानपिढ्या खाणारे आहेत बागायत जमीन। जर यांचं जर लँड कायद्याला जर राज्य सरकार जर झूम आणत असेल तर आमच्या शेतकऱ्याची तीव्रता काय ऐकणार ते। आणि दुसरी गोष्ट, हा राज्य सरकार जेव्हा 802 किलोमीटर मार्ग याला बांधणी करायचं लांबीचा, हा लांबीचा बांधणी करण्यासाठी यांना 12,00,000 कोटी कर्ज घ्यायलेत। हा कर्ज HDFC बँक दिल्लीकडून घ्यायलेत आणि या 12,00,000 कोटीचं कर्जाचं ज्याचं जे त्यानं 12,00,000 कोटी कर्ज घ्यायलेत रोड बांधणीसाठी, तर त्याचं व्याजदर वालेत 8,00,000 कोटी, म्हणजे एकत्रित हा 22,00,000 कोटीचं शक्तीपीठ हा राक्षसी महामार्ग का? 361 आणि 161 असताना हा दुसरा महामार्ग का? माझं एक विनंती आहे की आम्ही जेव्हा नांदेडहून हिंगोलीला येतो तर एक अर्धा पार्टीला एक टोल नाका असते आणि एक जरोड्याला टोल नाका आहे, त्याचं अंतर असते
30 ते 35 किलोमीटर यांचं मी मग तुम्ही जेव्हा एवढं मोठा राक्षसीवरतीचा शक्तीपीठ करत आहात मग यांचं तुम्ही बी काय अंतरची भान ठेवा ना. तर यांचं 361 पासून तुमचं शक्तीपीठ महामार्ग अर्धाच किलोमीटर आहे. मग एकाच मार्गामध्ये दोन मोठे प्रोजेक्ट कसे. तर यांची जे 2017 याने जे जमीन संपादित केलेली 361 आणि 161 नागपूर ते लोवा ते तुळजापूर हे सगळं गणित हे शेतकरी सांगत आहेत आणि प्रशासनाच्या दारामध्ये म्हणजे हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये चक्क भारतीय जनता पार्टीचे हे सगळे शेतकरी घोषणा देताना पाहायला मिळत आहे. मात्र आपण भारतीय जनता पार्टीमध्ये का जातोय त्याचं कारणही या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामधील बाधित शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शेतकऱ्यांची आर्तहाक ऐकणार का हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहावे लागेल. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.